राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांची आमदारकी कधी जाणार याची चर्चा सुरू झाली। पण कोर्टाने शिक्षेलाच स्थगिती दिल्यामुळे आमदारकी वाचली आहे। पण एक वेगळाच वाद सुरू झालाय। स्थगिती का दिली याचं स्पष्टीकरणही कोर्टाने दिलंय। हे स्पष्टीकरणच विरोधकांच्या टीकेचं कारण ठरलंय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। डर नाही त्याला डर कशाला? मुळात कुठल्याही याच्यामध्ये तथ्य नाही। जर अशा पद्धतीचा तर्क काही दिला गेला तर मग न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडे? मग उद्या कोर्टाने म्हणायचं का की 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी निवडणुका घेतल्या तर 5,500 कोटी वाचतील। धनंजय मुंडेंनंतर अजितदादांचे आणखी एक मंत्री अडचणीत सापडले, ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। पण धनंजय मुंडेंना जसा राजीनामा द्यावा लागला तशी वेळ कोकाटेंवर अजून तरी आली नाही। कोकाटेंना मिळालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिकच्या कोर्टानं स्थगिती दिली आहे। ही स्थगिती देताना कोर्टानं जे कारण दिलंय तेच वादाचं कारण बनलंय। स्थगिती का दिली यावर कोर्टाचं निरीक्षण आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास ते अपात्र ठरू शकतात। यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागल्यास जनतेचा पैसा खर्च होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटल्याचाही यावेळी निकाल देताना विचार करण्यात आलाय। कोकाटेंवर आरोप होता बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातली घरं लाटण्याचा। पण शिक्षा होऊन पुन्हा निवडणुकांचं संकट नको यासाठी कोर्टच सरसावलंय। कोर्टाच्या या निर्णयाचं कोकाटेंनी स्वागत केलंय आणि ज्यांना ज्या कोर्टात जायचं असेल तिथं जावं असं आव्हानही दिलंय। निकाल माझ्या बाजूने लागलेला नाही, मला फक्त स्थगिती मिळालेली आहे। अजून अपील सुरू व्हायचं आहे। अपील सुरू झाल्यानंतर अपिलाचा निकाल जेव्हा लागेल दॅट इज द निकाल। ज्यांना आंदोलन करायचं त्यांनी आंदोलन करावं, ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी कोर्टात जावं, ज्यांना न्याय मागायचा त्यांनी त्या फोरमवरती या ठिकाणी न्याय उपलब्ध आहेत। लोकांनी जनतेने न्याय मागावा, आमची हरकत नाही। राज्यपालांकडे जाण्याची देखील काही तयारी करतात आपल्या विरोधात? कुठेही जाऊ द्या, आमची काहीच हरकत नाही। कर नाही त्याला डर कशाला? मुळात कुठल्याही याच्यामध्ये तथ्य नाही, हे मला स्वतःला माहिती आहे। मी वकील आहे, मी अनेक वेळा सांगतो की मी वकील आहे, मी असे चुकीचं काम करतच नाही। सत्ताधाऱ्यांनी प्रकरण कोर्टात असल्याचं कारण देत यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। पण विरोधकांनी मात्र कोर्टाच्या निर्णयावर आश्चर्य आणि संतापही व्यक्त केलाय। जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्त्वाची आहे। शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे। जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे। एखाद्या माणसाचं गुन्हेगारीकरण लपवण्यासाठी जर कोर्ट पुढे येणार असेल आणि त्याला कारण देणार असेल की पैसा खर्च होईल, पैसा खर्च होईल तो होईल, एरवी होत नाही का पैसा खर्च? पण म्हणून सगळ्याच आमदारांना तुम्ही असं सांगणार का की तुम्ही गुन्हा करा, बाकी काय नाही, 5 वर्षानंतर बघू आपण, चला होऊन जाऊ। मला माहित नाही नाशिकचे कोण वकील जज आहेत, पण हा जो निर्णय आला ह्याच्या विरोधात मला वाटतं साधारण एखादा निर्णय कोर्टात आला की त्याच्यावरती टीका टिप्पणी होत नाही। ह्याच्यावर उघडपणाने महाराष्ट्राने टीका केली पाहिजे की न्यायदान असं होऊ शकत नाही। जर त्यांनी गुन्हा केलाय, जर कोर्ट म्हणतं निर्णयामध्ये कोर्ट म्हणतं फसवणूक केली आहे आणि त्याला त्यांची सजा मिळाली पाहिजे, तर हे कसे काय म्हणू शकतात की नाही म्हणून? सत्ताधाऱ्यांचा सूर वेगळा असला तरी सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मात्र कोर्टाचा हा निर्णय पटलेला नाही। जी काही निरीक्षण नोंदवलं जातं त्यातून मग 5 वर्षच निवडणुका का घ्यायच्या, 10 वर्षांनी का घ्यायच्या नाही? एका वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा खर्च 55 कोटीपेक्षा जास्त झालाय। मग उद्या कोर्टाने म्हणायचं का की 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी निवडणुका घेतल्या तर 5,500 कोटी वाचतील आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढही होते दर 5 वर्षांनी। असं मला वाटतं की कोर्टाचं निरीक्षण जे आहे ते ज्या बाबतीमध्ये केस आहे त्या बाबतीत असावं। कोर्टाचं निरीक्षण आहे त्याच्यावर वाच्यता करणं योग्य नाही आहे। कोर्ट अनेक प्रकरणामध्ये ताशेरे ओढत असतं किंवा त्याचे मतं नोंदवत असतं, त्यावर माझ्यासारख्याने भाष्य करणं हे उचित नाही। पण डबल खर्च होईल म्हणून एखाद्याला म्हणजे दोषी माणसाला सोडून दिलेलं योग्य नाही, बिलकुल नाही। कायद्यामध्ये आहे ती शिक्षा, जर तुम्हाला योग्य वाटत असेल ती शिक्षा द्या। दुसरीकडे नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची मुलगी अंजली दिघोळे यांच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे।
सरकारी पक्षानं आपली भूमिका योग्य पद्धतीनं मांडली नसल्याचा दावा ॲडव्होकेट आशुतोष राठोड यांनी केला. शिक्षेला स्थगिती देताना सत्र न्यायालय नाशिक यांनी जी सबब दिलेली आहे की पोटनिवडणूक होईल आणि खर्च होईल, त्यामुळे स्थगिती देत आहोत, तर हा निकाल, ही जी रिझनिंग आहे हे अनाकलनीय आहे. संपूर्ण देशात असा एकदाही निकाल झालेला नाही. न्यायालयाने न्याय करणं अपेक्षित असतं, सबबी देणं हे कारकुनाचं काम असतं. कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणारे माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी तर निकालावर टीका करताना राज्यपालांकडे धाव घेणार असल्याचं सांगितलंय. त्यांनी मग समाज कार्य करावं अशा जजेसनी. हे कशाला ज्युडिशरीमध्ये 4-4 लाख 3-3 लाख रुपये पगार घ्यायचं आणि हे लिहायचं. तुमच्या पुढे जर शिक्षा झालेली व्यक्ती आहे, तुम्ही स्टे कुठच्या आधारावर दिला? 21 सुप्रीम कोर्टाच्या केसचा उल्लेख सुद्धा नाही केलेला. आणि हे घटनात्मक हा पायमल्ली आहे. आणि ते म्हणतात तुम्हाला विक्टीम नाही, तुम्हाला काय लोक स्टँडी, मग तुम्हाला लोक स्टँडी हे ऑब्झर्व करायला. आता कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. कोकाटेंच्या शिक्षेमुळे फेरनिवडणुकांचं संकट नको ही काळजी नाशिक कोर्टानं घेतली आहे. आता हायकोर्ट निवडणुकांची काळजी करणार की झालेल्या गुन्ह्याची हे पाहायचंय. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.